नमस्कार, मी सौ अनघारुणमुळे, नवी मुंबई, खारघर. करमणूक घटकाभराची. जय हरी विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सगळं चाललेलं आहे. वारकरी निघालेले आहेत. घरातही सगळ्यांकडे भजन, पूजन, कीर्तन चाललेलं आहे. भजन, भक्ती, जप आणि नमन इथे आहे ते असे हे भक्त. विठ्ठल रखुमाईच्या चरणी त्रिवार वंदन आणि आपला सगळ्यांना, भक्तांना, श्रोत्यांना, वारकरींना सगळ्यांना माझा नमस्कार. भक्त म्हणजे काय? मन वळू नये अशी भक्ती असावी, निष्ठा ढळू नये अशी श्रद्धा असावी आणि सामर्थ्य संपू नये अशी शक्ती असावी आणि कधीही विसरू नये अशी मैत्री असावी. कोणाशी? त्या भगवंताशी. हो, त्या भगवंताशी अशी मैत्री. विठ्ठल विठ्ठल चाललं आहे. आज मी जे बोलणार आहे ते रखुमाईबद्दल. स्त्रीच्या मनातले विचार. भक्त आहे कोण? जनाबाई, विठ्ठलाची भक्त, विठ्ठल भक्त. आणि म्हणून भक्ताला मदत करायला देव तत्परच असतात आणि ते तिच्याकडे जातही असतात. तिचे कामं करू लागतात ते. आणि हे रुक्मिणीला काही खूप पटत नाही. म्हणून ती ठरवते की आज बोलायचंच यांच्याशी. काय आहे तो बोलूच आपण. निघालेत विठ्ठल, ही दार आडून उभी आहे. कमानी दरवाजात रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांगा पांडुरंगा, जनी संग काय नाथ. विठ्ठल काहीच बोलले नाही, फक्त हसले गालातल्या गालात. रुक्मिणी काढ पाणी. विठ्ठल म्हणाले रुक्मिणीला, काढ पाणी. ती म्हणे, मी नाही काढत पाणी, जनी तुमची आहे कोणी. म्हणून पाणी काढलेलं आहे. पूजेला बसलेत. कोणाच्या पूजेला? भगवंत कोणाच्या पूजेला बसलेत? अहो, भक्ताच्या. पुन्हा ते म्हणतात, रुक्मिणी काढ गंध, मी नाही काढत गंध, जनीचा सोडा छंद. पुन्हा हसले. पुन्हा आपलं काम सुरू ठेवलं. पूजा झाली, जेवणाची वेळ झाली. रुक्मिणी वाढत आठ, मी नाही वाढत ताट, जनीची सोडा वाट. आणि पंचपक्वान्नाचं ताट त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. जेवण झालं. रुक्मिणी कर विडा, मी नाही करत विडा, त्या जनीचा नाद सोडा. आणि असं म्हणून पुन्हा तिने त्यांच्या हातात चांगला लवंगी लावलेला विडा पण दिलेला आहे. पण आता मात्र त्यांना असं वाटलं की नाही, हिचं मन आपण सांभाळायला पाहिजे. आपल्या मनातले विचार तिच्या बदलायला पाहिजे आपण. आणि मग ते म्हणतात आहेत. काय म्हणतात ते रुक्मिणीला? बोलले विठ्ठल, रुक्मिणी नको लावू पाप. रुक्मिणी, असं पाप नको लावू गं. जनी आहे आपली लेक, आपण तिचे माय बाप. इतकं कळकळीने सांगितलं विठ्ठलाने की नको असं करू. आणि खरंच रुक्मिणी ही गहिवरली. गहिवरली रुक्मिणी, डोळ्यात आलं पाणी. तिला डोळ्यात पाणी आलं. क्षमा करा चक्रपाणी, जनी आहे आपली गुणी. आणि असं म्हणून ते तिच्यातल्या मनातले विचार त्यांनी दूर केले. पण अहो, आधी मनातले विचार तर बोलायला पाहिजे ना. कुठलेही असो मग ते. काही आपल्या मनात अडी असेल तर ती तरी बोलल्याशिवाय कसे? संवाद आवश्यक झालेला आहे. संवाद, वाद झाला तरी चालेल. आणि ही अशी भक्ती, खरंच सगळ्यांची भक्ती विठ्ठलावर आहे. आणि तो विठ्ठल तर त्या विटेवर उभा आहे. पण ती अवीट गोडी आहे त्याच्या अभंगाची, जे कधीही भंग होत नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असा तो भक्त. काय काय सांगणार त्याच्याबद्दल? नाही काही खूप बोलू शकणार आम्ही. वेदांनाही नाही कळला अंतपार याचा, राजा पंढरीचा. असं आपण म्हणतो. आणि त्या राजाला मी त्रिवार वंदन करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.